Hello students, welcome to our English class. We have seen already a page number 24, the explanation of the necklace lesson. Now today we are going to see the next one, page number 25 and 26. See here, the dress you go to the theater in, it seems very nice to me. Mr. Loisel said to Mathilde, means that you always wear that dress in the theater that looks very nice. जे तुम्ही ज्या थिएटरमध्ये तू जो ड्रेस घालतेस तो खूपच छान आहे. He stopped, stunned, distressed to see his wife crying. He stuttered, "What's the matter? Let's see, Mathilde. How much would a suitable dress cost?" When he was speaking something else, that times his wife, Mrs. Loisel or Mathilde, started crying. That's why he stopped there. ज्यावेळेस असं बोलल्यानंतर त्याची जी बायको असते म्हणजेच मॅथिल्डे ती लगेच रडायला सुरुवात करते. त्याच्यामुळे तो बोलायचं थांबतो, तिथेच थांबून जातो आणि देन आफ्टर ही सेड दॅट व्हॉट्स द मॅटर, काय झालं आहे मॅथिल्डे, लेट्स सी, आपण बघूया. बर, तुला काय असा काय कोणता ड्रेस, एखाद्या योग्य असा ड्रेसची मला तू किंमत सांग, असं तो तिला म्हणाला. स्टटर्ड म्हणजे जरा चाचरत असा म्हणाला. शी थॉट फॉर अ मोमेंट, कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." When he asked that how much would a suitable dress cost, that time this Mathilde computing some cost, and after that she don't want any refusal. That's why she answered that she wanted a nearby a 400 francs. पटकन कोणत्याही प्रकारचा नकार येऊ नये म्हणून तिने काय पटकन केला, हिशोब केला आणि लगेच सांगितलं की किमान 400 फ्रँक तरी मला या नवीन ड्रेससाठी लागतील. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Nanterre with a few friends. However, he said, "Very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress." He turned a little pale, means that when he heard a 400 francs, franc is a currency. ज्यावेळेस त्यांनी 400 फ्रँक्स तिच्या तोंडून ऐकलं आणि टर्न अ लिटल पेल म्हणजे थोडासा त्याचा चेहरा उतरला की जरासं वाईट वाटलं, बिकॉज ही जस्ट ओनली सेव्ड दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन. आणि तेवढीच अमाऊंट त्यांनी सेव्ह केलेली होती, जमवलेली होती, कारण त्याच्यातून त्याला काय घ्यायची होती, एक बंदूक विकत घ्यायची होती. आणि ती कशासाठी, कारण नॅन्तेर जवळच्या एक जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये त्याला मित्रांबरोबर हंटिंगला जायचं होतं, शिकारीसाठी जायचं होतं. त्या बंदुकीचा त्या ठिकाणी त्याला वापर करायचा होता. हवेवर ही सेड, तरी पण तो म्हणाला, "व्हेरी वेल, आय कॅन गिव्ह यू 400 फ्रँक्स." ठीक आहे, काही हरकत नाही, तरी मी तुला किती देतो, 400 फ्रँक्स देतो, बट जस्ट ओनली ट्राय अँड गेट रिअली ब्युटिफुल ड्रेस. पण जा आणि सुंदर असा ड्रेस तू घेऊन ये. The day of the party drew near, and Madame Loisel seemed sad, restless, anxious. Though her dress was ready, that time she was also very sad. तिचा ड्रेस रेडी होता तरी पण ती निराशच होती. One evening her husband said to her, "What's the matter? You have been acting strange these last 3 days." काय झालंय, गेले 3 दिवस तू कशी वागतेस, अगदी विचित्र वागतेस.
काय घडले आता? ड्रेस तर मिळाला ना. देन शी रिप्लायड, आय एम अपसेट दॅट I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. What she replied? I'm upset that I have no jewels, no single stone to wear. I would not rather not go to the party. Means that नाही येणार मी पार्टीला नाही आलेलंच बरं न गेलेलंच बरं कारण माझ्याकडं कोणतंच ज्वेल नाही माझ्याकडं कोणतंच रत्न असं नाही माझ्या दागिनेच नाही असं ती म्हणाली. देन मिस्टर लॉयझेल काय म्हटले बघा, यू कुड वेअर फ्लावर्स, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. अगं तू फ्लावर्स घाल, फुलं घाल, आत्ता त्याची तर फॅशन चालू आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. असं सांगूनसुद्धा ती कन्व्हिन्स झाली का? नाही झाली. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. मॅडम फॉरेस्टियर वेंट टू हर mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel. Then Mathilde went to her friend's house. The name of that friend was Madame Forestier. फॉरेस्टियरच्या नावाची मैत्रिणी तिच्या ती घरी गेली, तिला सांगितलं तिचं काय दुःख आहे, तिला काय पाहिजे नाही. अँड देन मॅडम फॉरेस्टर्स वेंट टू हर अ मिरर वॉर्ड्रोब अँड टूक आउट अ लार्ज बॉक्स. आणि हे त्यांना फॉरेस्टियरला कळालं. त्यांनी जे मिरर वॉर्ड्रोब होतं, मिरर्ड वॉर्ड्रोब मिरर्ड इज गिवन इयर ॲडजेक्टिव्ह म्हणजे आरशाचं कपाट. वॉर्ड्रोब म्हणजे कपाट, आरशाचं कपाट. एक मोठी तिने काय आणलं, लार्ज बॉक्स पेटी काढून आणली आणि ती तिच्यासमोर तिने काय केली, ओपन केली आणि तिला सांगितलं, चूज माय डिअर. ओके, याच्यातून ती निवड, तुला काय लागतं. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स, देन अ पर्ल नेकलेस. शी ट्रायड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स. एवढं सगळं घालूनसुद्धा ब्रेसलेट घालून पाहिलं, नेकलेस घातलं, सगळं ट्राय केलं आणि नंतर ती काय विचारते, आणखी काही नाही का तुझ्याकडे. देन मॅडम फॉरेस्टियर काय म्हणाली बघा, वाय येस बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. हो आहे की, आहेत ना, पण तुला काय नेमकं आवडतं ते मला नाही माहिती ना. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स a super diamond necklace, and her heart began to beat with uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. आता बघा, अचानक काय केलं, तिला एका मॅडम फॉरेस्टियरनी काय दाखवलं, एका सॅटिनच्या पेटीमध्ये एक डायमंड नेकलेस तिला दिसला आणि तो तिने घेतला. अँड दॅट टाइम शी जस्ट ओनली हर हँड्स ट्रेम्बल ॲज शी टूक इट. शी फास्टन इट अराउंड हर नेक. तिने आपल्या तो गळ्यामध्ये घातला. फास्टन म्हणजे गुंफला, घातला. अँड स्टूड लॉस्ट इन एक्टसी ॲज शी लुक्ड ॲट हर सेल्फ. एक्टसी मीन्स दॅट खूप आनंदाने त्याच्याकडे ती बघत राहिली. देन शी आस्क अँक्शियसली, हेजिटेटिंग, वुड यू लेंड मी दिस, जस्ट दिस. आणि तिने पटकन हेजिटिंगने एक संकोचितपणे तिला विचारलं, हा एवढा हार मला देशील का गं घालण्यासाठी. मॅडम फॉरेस्टियर्स काय म्हणाले, वाय येस ऑफकोर्स, हो का नाही, घेऊन जा. She threw her arms around her friend's neck rapturously, then fled with her treasures. That Madam, that Mathilde, Madame Loisel, Mrs. Loisel, hug her friend happily. अगदी तिला आनंद झाला, तिला मिठी मारली आणि ती ते डायमंड घेऊन
निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. शी वॉज प्रिटियर दॅन ऑल द अदर वुमेन, एलिजंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. आणि जो पार्टीचा दिवस होता तो आला. मॅडम लॉयझेल वॉज अ सक्सेस. त्यांना मॅडम लॉयझेलला खूप मोठं यश मिळालं होतं बिकॉज शी वॉज ब्रिटर दॅन ऑल अदर विमेन. ज्या काही बाकीच्या जेवढ्या लेडीज होत्या त्याच्यापेक्षाही खूप सुंदर होती. एलिजंट, ग्रेशियस, स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. खूप खुश होतील. एलिजंट म्हणजे खूपच सुंदर, आकर्षक आणि खुश होती. शी डान्स वाईल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द triumph of her beauty and success, floating in a cloud of happiness. She danced wildly. बेभानपणे तिने डान्स केला, नाचत होती. विथ अ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी. ट्रायम्फ म्हणजे काय, तिचा जो स्वतःचं जो काही सौंदर्य होतं, जे काही विजय तिने मिळवला होता, की सगळ्या गोष्टी मिळाल्या, ड्रेस मिळाला आणि डायमंड नेकलेस पण मिळाला, आणि या सगळ्या गोष्टीमुळे तिला खूप आनंद झाला होता आणि त्याच्यामध्ये ती नाचत होती. फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. फ्लोटिंग म्हणजे जसं काही ती एखाद्या आनंदाच्या तरंगावर, क्लाउड्सवर ती तरंगत होती. एखाद्या पाण्याच्या लाटांवर तरंगत होती. देन Mathilde and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down toward the Seine till they found one. That party was over near about 4 o'clock in the morning. They left the party that times. पहाटे 4 वाजता ते दोघं तिथून निघाले. When they were finally in the street, ज्यावेळेस ते आले, they could not find a cab. त्यांना एकही टॅक्सी मिळत नव्हती. They walked down toward the scene till they found one. Scene is SEINE. Scene is that is, we can say, the place. त्या बाजूने ते चालत होते. They were dropped off at their door in the Rue the Martyrs, and sadly it was all over for her. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना काय केलं, सोडलं. म्हणजे त्यांचं घर कुठं होतं, रू द मार्टर्स या ठिकाणी त्यांचं घर होतं, आणि त्या ठिकाणी ते आले. अँड दॅट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि इथंच अखेरीस तिच्यासाठी या सर्व गोष्टीची या ठिकाणी सांगता झाली, म्हणजे एंड झाला. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ in all her glory, but suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. What's the matter? Asked her husband. She turned towards him, panic stricken. I have I no longer have Madame Forestier's necklace. When she was looking her at the mirror that time, she was very frightened, and that time she saw that there was nothing, a necklace round her neck. तिने पाहिलं, ज्यावेळेस स्वतःकडं एकदा आरशासमोर पुन्हा एकदा ती अभिमानाने जेव्हा पाहत होती आणि तिला लक्षात आलं की तिच्या गळ्याभोवती जो हार होता तो नव्हता, तो गायब झाला होता. आणि मग ती त्यावेळेस ती किंचाळली. शी अटर्ड अ क्राय. जोरात किंचाळली. अँड दॅट टाइम्स मिस्टर लॉयझेल आस्क हर व्हॉट्स द मॅटर, काय झालं आहे. आणि मग त्यावेळेस तिने सांगितलं दॅट टाइम्स शी हॅड लॉस्ट मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. आणि तिच्याकडनं तो मॅडम फॉरेस्टियरचा जो हार होता तो लॉस झाला होता, तो गहाळ झाला होता. अँड दॅट टाइम Mr. Loisel stood up, distraught. What? How? That's impossible.
आणि डिस्ट्रॉयड दॅट गोंधळून तो उभा राहिला आणि हे कसं झालं, काय कसं हे शक्यच नाही अशा पद्धतीचे त्याचे उद्गार आले. दिस इज द part 1 of the necklace. Okay student, bye bye.